आपल्या नाणेपाडा गावठाणातील रहिवासी व धार्मिक वृत्तीचे वारकरी संप्रदायाशी जोडलेले, त्याचप्रमाणे आपल्या मंदिराची सेवाभावी सेवा करणारे असे धार्मिक वृत्तीचे जगदीश गोपाळ म्हात्रे यांनी नर्मदा परिक्रमा जी खट्टर अशी सेवा आहे ती त्यांनी केलेली आहे। नर्मदा परिक्रमा करण्यासाठी पण भाग्य लागतं। आता तुम्हाला माहितीच आहे का आपण विचार करतो का आपण एक वेळ जावं किंवा कुठे धार्मिक स्थळी जावं तर कधी कधी तो योग येत नाही। तो योग येणं पण एक नशिबाचा गोष्ट आहे। नर्मदा परिक्रमा करण्याचा बरेच जण विचार करतात आपण जाऊ पण तो योग कोणाच्या नशिबामध्ये जो देव ज्यांना बोलवतो अशांच्याच नशिबामध्ये ते येतं आणि त्याच्यामध्ये आपले जगदीश म्हात्रे यांच्या भाग्याची नर्मदा परिक्रमा होती आणि अशी खट्टर परिक्रमा ज्याला 3.5 महिने लागतात पण त्यांनी कारण की त्यांना ती चालायची किंवा एक इच्छाशक्ती असेल तर ती त्यांनी 70 दिवसात पुरी केली व आपल्या देवाचा सर्व देवांचे आशीर्वाद त्यांच्यामुळे आपल्या नाणेपाड्यातील व अन्य त्यांचे मित्रमंडळी असतील कुटुंबीय असतील त्या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे। त्याकरता त्यांनी केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन तर करणारच आहे कारण ते अभिनंदन करू शकत नाही तर ते देवाची सेवा आहे। तर मी नाणेपाडा मित्रमंडळातर्फे त्यांना पुष्पगुच्छ देऊन आलेप पाटील नाणेपाड्याचे सेक्रेटरी त्यांना पुष्पगुच्छ सारे हार घालतील। शिव गणेश मंदिरमध्ये उपस्थित नाणेपाड्याचे अध्यक्ष मधुकर म्हात्रे, नगरसेविका रजनी केणी, रामचंद्र पाटील साहेब आणि ज्यांनी ही नर्मदा परिक्रमा केली असे आमचे मित्र जगदीश म्हात्रे। खरंच हे काय योगायोग आहे। आम्हाला नर्मदा परिक्रमा ही माहीत नव्हतं। एक 4-5 वर्षापूर्वी नवघरमधून शशिकांत पाटील 3,500 किलोमीटर आहे ती खडतर आहे। म्हणजे आता आम्ही एकविरेला जातो एवढे जण तर तिथे चहा पाणी नाश्ता तिथे तसं काही नाही आहे। कुठे मिळेल नाही मिळेल रोड नसतो काय नसतं कुठे पाणी मिळेल नाही मिळेल अशी जगदीश म्हात्रे यांनी परिक्रमा केलेली आहे। हर हर नर्मदे त्यांना अशीच आणि आम्हाला पण ती सद्बुद्धी येऊ दे अशी आम्ही आता तशी करू शकत नाही पण गाडी बी कधी मारता यावी अशी माझी इच्छा आहे ती पण पूर्ण होते। आता आपल्या नाणेपाड्यातील रहिवासी नगरसेविका माजी नगरसेविका रजनी केणी यांना मी विनंती करीन का त्यांनी 2 शब्द बोला। धन्यवाद। आपले अध्यक्ष नाणेपाड्याचे मधुकर म्हात्रे बाबा आमचे रामचंद्र पाटील कैलास पाटील पवार साहेब जितेंद्र म्हात्रे आमचे आताच उपाध्यक्ष जिल्ह्यात उपाध्यक्ष झालेले जितेंद्र म्हात्रे नवनिर्वाचित ती सर्वांचे नाव नाही घेत आणि आमचे उत्साह मूर्ती जगदीश म्हात्रे ज्यांनी जी नर्मदा परिक्रमा केली आज ज्यांनी जी परिक्रमा केली त्या परिक्रमेबद्दल मला पण काही जास्त माहिती नव्हतं। फक्त ऐकलं होतं की ही परिक्रमा करणं सर्वांना शक्य होत नाही
आता मी बाबांकडनं थोडी माहिती घेतली की ह्या परिक्रमा करताना ना जेवायला मिळत, ना काही पाणी मिळत, ना काही आंघोळीला काही पर्याय नसतो, काही नसतो, जे भिक्षुकासारखं जीवन असतं. बरोबर. आता तुमच्याकडनं आम्ही सर्व माहिती घेणारच आहोत. म्हटलं खरंच बाबा असं असतं का? म्हटलं हो, हे सर्व फक्त मी ऐकलं होतं की ही परिक्रमा करणं शक्यच नसतं, की होतच नाही, म्हणजे अर्धवट लोकांनी केलं पण अर्धवट झाली, सर्वांना पॉसिबलच झाली नाही. तर अशी जी ती परिक्रमा तुम्ही एवढ्या कमी दिवसात पूर्ण केली, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि तुम्हाला पुढच्या ज्याही तुमच्या ज्या सर्व इच्छा आहेत ती देव बाप्पा महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत. आणि खरंच तुम्ही म्हणजे कौतुकाला पात्र आहात. म्हणजे शक्यच नाही की मला जेव्हा काल समजलं की मला माहिती नव्हतं तुम्ही ह्या परिक्रमाला गेला होतात, मला काल फोन आला की असं परिक्रमा पूर्ण करून तुम्ही उद्या येणार आहात. म्हटलं काय बोलताय? म्हणजे हा असं आहे. म्हटलं मी उद्या नक्कीच येईन. तुम्हाला मी शुभेच्छा देते पुढच्या तुमच्या वाटचालीबद्दल. जास्त काही बोलत नाही, आम्हाला तुमच्याकडनंच ऐकायचे तुमचे अनुभव, सर्व काही जे काही तुमच्या अनुभवाला गोष्टी आल्या त्या आम्हाला उत्सुकता आहे तुमच्याकडून ऐकायची. धन्यवाद. सांगितलंच आहे का या परिक्रमेबद्दल आपल्याला थोडी कमी माहिती आहे. या डोंबोली किंवा कल्याण या परिसरामध्ये आपला जो आगरी समाज आहे तो ते बरेच लोक ही परिक्रमा करतात, गिरनारला जातात. तर मी जगदीश म्हात्रे यांना विनंती करेन का त्यांनी त्यांचे अनुभव आपल्या सर्व इथे जमलेल्या महिला व सर्वांना सांगावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. नर्मदे हर. आज मी परिक्रमा करून आलेलो आहे, पण ही परिक्रमा करताना मी शाळेत असतानाच याबद्दल पुस्तकं वाचलेली होती. जगन्नाथ कुंटेंची पुण्याचे, त्यांनी खूप खडतर असा प्रवास करून त्यांनी 3 वेळा ही परिक्रमा केलेली होती. त्यांचे पुस्तक वाचूनच माझ्या मनात आलेलं का आपण ही एकदा करावी. तेव्हापासूनच म्हणजे 25, 30, 35 वर्षापासूनच माझ्या मनात होतं का मला ही परिक्रमा करायची आहे, पण वेळ मिळत नव्हता. आणि सगळ्या याच्यात प्रॉब्लेममध्ये एवढ्या दिवस जाणं आणि करणं आणि एवढी खडतर प्रवास करणं हे शक्य नव्हतं. पुस्तकात वाचल्याप्रमाणे आता परिस्थिती खूप बदललेली आहे तिकडे. आता तिथे खूप सोयी पण आहेत, व्यवस्था पण आहे, पण कुठे कुठे आपल्याला रात्री आश्रम नाही भेटत तर झाडाखाली झोपावं लागतं. आपली बॅग आपल्या खांद्यावरच असते. एका हातात कमंडल असतं, एका हातात काठी असते. ते खूप गरजेचं असतं आपल्याला. कमंडलमध्ये पाणी सतत ठेवावं लागतं, सतत प्यावं लागतं आपल्याला. कुठे मडकं दिसेल तर त्याच्यातनं पाणी भरायचं, कुठे एखादी टाकी दिसेल तर तिकडनं पाणी भरायचं, कधी नदी दिसेल तर त्या नदीतनं पाणी घ्यायचं. म्हणजे हे जीवन एवढं खडतर आहे ना. आणि तोंडात सतत नर्मदे हा जप करायचा असतो. आपल्याला काही कमी नाही पडत. मी तुम्हाला खरं सांगतोय, आपण मनोभावे गेलेलो असतो. मला एवढे आता मी 70 दिवस झाले, 70 दिवसात मला देवीने, या मैया, त्यांना मैया बोलतात तिकडे, नदी कोणीच बोलत नाहीये, मैया बोलतात. या मैयाने मला एक दिवस सुद्धा उपाशी ठेवलेलं नाही. माझ्या मनात जेवढ्या इच्छा असतील खायच्या, ज्या तिकडे मिळू शकत नाहीयेत, त्या फक्त आपल्या मुंबईमध्ये मिळतील, त्या पण तिने मला आणून दिलेल्या आहेत. फक्त बोललो का मला उद्या परवा मला हे पाहिजे, का माझ्या समोर यायचंच ते कुठच्या परिस्थितीत. तेवढं महत्त्व आहे तिचं. आणि खडतर प्रवास आहे. मी आता पण सांगतो, कैलाश पाटील इथे आहेत, ही सगळी वरिष्ठ मंडळी इथे आहेत. आपण एकविरेला जातो, पण मी खरंच सांगतो, जाताना तुम्ही देवीचं नाव तोंडात घेऊनच जायचं असतं. आपल्याला ती शिकवण आहे. त्याच्याने तुम्हाला काहीही होणार नाहीये. आणि सतत देवीचं नाव घेऊन 3 दिवसाचा प्रवास असो दे, 70 दिवसाचा असो दे, 20, 25 दिवसाचा, 50 दिवसाचा कसाही असला तरी ती देवी आपल्याला प्रत्येक वेळी सहाय्य करते. आश्रममध्ये आम्हाला जायचा नियम होता. 6:30च्या नंतर आश्रममध्ये पाय टाकून देत नाही ती लोक, कारण नियमच आहेत तिथे. दुपारी 11:30, 12 वाजता आश्रममध्ये पोचायचं असतं, आश्रममध्ये जेवण करायचं असतं. कारण त्या लोकांना अंदाज घ्यायचा असतो किती लोक येतात जेवायला आणि किती लोक राहणार आहेत. हे सगळं आम्हाला तिथे पाहावं लागलं. तसंच मी आता सगळ्यांना सांगतो, मला तर खूप अनुभव आलेत आणि जीवनचा अनुभव आलेत. त्यातला एक अनुभव मी आता सांगतो. म्हणजे एवढे अनुभव सांगायचे तर मग खूप
प्रत्येक दिवसाचे अनुभव आहेत. मला सारखं वाटायचं का मला पुरी भाजी खायची आणि भाजी आपल्यासारखी पाहिजे, आणि तिथे भाजी आपल्यासारखी भेटत नाही. पातळ भाजी असते पुरी भाजीची, पिवळी भाजी नसते, तिथे भाजी नसते. असे 4-5 दिवस गेले आणि मला काही माहीत नाही. देवीला माहीत असेल का मला ह्या दिवशी जेवण भेटणार नाही आहे, हे देवीला माहीत होतं का मला ह्या दिवशी रात्री जेवण भेटणार नाही, मला घर भेटणार नाही राहायला, कारण मला उशीर झालेला होता, रात्र झालेली होती. एकाच अशाच झाडाखाली मी, वरती छप्पर नाही काही नाही, फक्त चारी बाजूनी आपली जाळी असतात त्याचं असं हे होतं, कुंपण होतं, तिथे रात्री मी झोपणार होतो. म्हणजे हे देवीला सगळं माहीत होतं आणि मला जेवण भेटणार नाही हे पण माहिती होतं. कधी न येणारा माणूस सायकल घेऊन आला, मागे डबा होता, त्या डब्यातनं त्यांनी पुडी काढून दिली आणि मला सांगितली ही घे तू. ती पुडी मी उघडली, तिथे त्याच्यात आपल्यासारखी पुरी भाजी होती, पिवळी भाजी आपल्यासारखी जी मला खायची होती, ती तिथे कधी भेटणार नाही ती होती. आणि त्या देवीला माहीत होतं मला तिथे जेवण भेटणार नाही, तिने माझ्या अगोदरच सोय केलेली होती. म्हणजे एवढं महत्व आहे. एकदा मी सकाळी 5 वाजता चालायला घेतलं, फुल अंधार काळोख, माझ्याबरोबर माझा पार्टनर होता, फक्त बॅटरी टॉर्च आणि रस्ता होता समोर, आणि समोर सगळी झाडी होती, पूर्ण डोंगर म्हणजे झाडी पूर्ण, आणि लांडग्यांनी चारी बाजूनी जोर जोरात आवाज सुरू केले. एवढे आवाज जोरात सुरू केले ना का मी घाबरलो. तिथे मी परत आश्रमावर जाणार होतो रस्ता सोडून, तर त्या माणसाने, माझ्या पार्टनरने सांगितलं थांब जगदीश, काय नाही होणार, तिथे महाराजच बोलतात, महाराज थांबा, काही नाही होणार, आपण जाऊ, मैया आपल्याला नेईल, काय घाबरू नको. त्यांनी माझा असा हात दाबला आणि आम्ही चालत गेलो. काय माहीत नाही, काळोख होता, फुल काळोख होता, आणि समोर माझा एक माणूस आला, उभा राहिला. कुठून आला काही आला मला माहीत नाही, माझ्या समोर उभा राहिला. मला सांगतोय तेवढ्या सकाळी काळोखात मला सांगतोय सरळ पुढे जा, काही नाही होणार. तो माणूस मला सोडून गेला मला सांगून. तो जरा पुढे गेला नसेल, सगळ्या लांडग्यांचे आवाज बंद म्हणजे बंद पूर्ण. एवढे जिवंत अनुभव आहेत खायाच्या बाबतीत, कसल्या बाबतीत एवढे आहेत नका सांगायचे. रोज अनुभव आलेले आहेत मला देवीचे, रोज. कुठे भीतीही दाखवलेली नाही देवीने, मला जराही दाखवली नाही. भीती वाटली का समोर उभी असायची मैया. रस्ता चुकलो तर समोर ना एखादी मुलगी यायची, महाराज येईने रोड ओ रोड आहे. जंगलात अशा वेळी किती वेळा तरी 2 वेळा मी भरकटलो. आपली बॅग आपल्या ओझं असतं, डोंगर दऱ्या कितीतरी ओलांडल्यात मी, त्याची तर ही गणतीच नाही आहे. जंगलात एकटं फिरताना पण भीती वाटते, पण मैया आपल्या तोंडात नाव असतं मैयाचं, आपल्याला काही होत नाही. आणि हा प्रवास एवढा खडतर आहे, म्हणजे उन्हातून ताणातून आपल्याला जावं लागतं, पण रस्त्यातली तिकडची लोक मी त्यांची खरंच तारीफ करतोय. आपल्याला हात धरून घरात जेवायला बसवतात भर दुपारी, हात नर्मदे हर करून आपल्याला जेवायला बसवतात दुपारी 1 वाजला 2 वाजला, का ह्यांना आश्रम नाही भेटला का घरात ते जेवायला बोलवतात, आपली पूजा करतात. असा म्हणजे एकही माणूस तिकडे नाही आहे का तो आपली हे करत नाही. रस्त्यात जाताना आपल्याला जे खायला पाहिजे तेवढे देतात. पैसे तर मला एवढे दिले लोकांनी का तू खा, म्हणजे 200-300 रुपये. मोठी मोठी कारमधनं लोक यायची आणि पाया पडायची. एवढे तिथे नर्मदा विहान जे परिक्रमा करतात त्या लोकांना मानतात तिकडे. मग ती 50 दिवसाची असू दे 25 दिवसाची, तेवढेच अनुभव आपल्याला भेटतात खूप. एक दिवस सुद्धा देवीने मला उपाशी ठेवलेला नाही. प्रत्येक वेळी देवीने माझी काळजी घेतलेली आहे. मला त्रास हा झाला नाही आणि मला प्रत्येक वेळी वाटायचं का देवी माझ्या बरोबर चालते. मी आज 50, 55, 45, 40 किलोमीटर रोज चालत होतो. पुन्हा सकाळी 5:30ला निघायचो, ते संध्याकाळी 6:30लाच मी 6:30-7लाच मी आश्रमावर पोहोचायचो. म्हणून 70 दिवसात माझी पूर्ण झाली आणि सगळ्यांच्या कृपेने, सगळ्यांच्या आशीर्वादाने मी ही परिक्रमा पूर्ण केलेली आहे. आणि दर दिवशी माझ्या या महादेवाचं नाव तोंडात सकाळी असायचंच असायचं. त्याच्या प्रेरणेने मी ही सगळी परिक्रमा केलेली आहे. त्याच्या आशीर्वादामुळेच मी एवढा उभा राहिलो ठाम परिक्रमा करायला. परिक्रमा करणं सोपं नाही आहे, मी आत्ता पण सांगतोय. खरंच सोपं नाही. मला जाताना तसं वाटलं पण नव्हतं का मी करेल सहज, पण सहज बोलून आपल्याला सगळं ती देवी घडवते. सगळ्या संकटांना पार करते, पण सगळी संकट पण टाकते. का त्याच्यातून हा पार होतोय की नाही, तो पुढे जातोय की नाही,
हे पण ती बघते. गुडघा माझा एवढा दुखतो का मला कधी कधी डॉक्टर सांगतात 10 दिवस तू बेड रेस्ट घे. डॉक्टर सांगतात इकडचे मला कधी पण का तू उठायचं ना अंथरुणातला बाहेर. तरी परिक्रमा करायला गेल्यानंतर ते जंगल हे ते खूप म्हणजे हार्ड होतं. माझा गुडघा दुखायला लागला. मला पुढे पाय असं पुढे जाता पण येत नव्हतं मला अजिबात. नदीच्या तीरावरनं पाय टाकला तरी माझा गुडघा दुखायचा. मी खाली बसायचो असं एकदम असं कितीतरी वेळा झालं. नंतर मग मी देवीला नमस्कार केला, उपडा झोपलो देवीच्या समोर का जर मला तू रडत रडत जर परिक्रमा घडवशील तर घडवू नको, मला घरी पाठव, मला आनंदाने परिक्रमा करायची आहे. त्या देवीची कृपा दुसऱ्या दिवसापासून माझा पाय पूर्ण बंद झाला आणि मी पूर्ण परिक्रमा केली. ही सगळी जिवंत माझी उदाहरणं आहेत आणि मी अनुभवल्यात. अजूनपर्यंत माझ्या पायांना त्रास नाही झालाय. त्या परिस्थितीत मला बेड रेस्ट डॉक्टरनी 15 दिवस घ्यायलाच लावले असते आणि अंथरुणातून उठून दिलं नसतं. पण त्या मैयेने एवढं बोलल्यावर मला परिक्रमा पूर्ण करून दिली. आणि मैयाला मी सांगितलं पण मी एवढ्या घाईत करतोय, एवढे फास्ट करतोय का मला माझी म्हणजे सगळीच काळजी होती पूर्ण. म्हणून मैयाने माझ्याजवळना एवढ्या लवकरात लवकर परिक्रमा पूर्ण करून घेतली. माझ्याबरोबरचे जेवढे नवीन जुने साथीदार होते ते अजून कोणीही पोचलेले नाही आहेत तिथे, सगळे मागे आहेत. मी पुढे आलोय काल सगळ्यांच्या आणि ते सगळे मला बोलतात म्हात्रे साहेब तुम्ही एवढ्या लवकर पुढे गेले कसे. तर त्यांना मी एकच सांगितलं मैयांची कृपा. मैयांनी मला तिथे नेलंय. अनुभव सांगायला आपल्याला दिवस पण पुरणार नाही एवढे अनुभव आहेत. पण वेळेचं पण आपल्याला थोडंसं बंधन आहे. म्हणून जेवढी सगळी लोक गावातले रहिवासी एवढे मोठे थोर माणसं इथे बसल्यात त्यांच्या कृपेने माझी परिक्रमा पूर्ण झालेली आहे. एवढंच बोलतोय मी. पण मी आत्ता अजून एक तुम्हाला सांगतोय, रागावू नका. आपण एकविरेच्या पालखीला जाताना जरा नियम पाळले, देवीचं नाव तोंडात ठेवलं, खूप सोयीस्कर आणि चांगलं होईल आपली एकविरा पालखी. पण माझे अनुभव आहेत. मनाने शुद्ध मनाने तुम्ही 3 दिवस चालले ना तरी नर्मदे मैयाची जेवढी आम्ही दिवस काढलेत ना तेवढा आपल्याला भाव, तेवढी आपल्याला शक्ती मिळते. फक्त तुम्ही मनात भाव ठेवा चांगले का चला आपल्याला आपल्या देवीची पूजा करायची. जशी आज मी नर्मदा मैया कुठली UP, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 स्टेटमधनं मी फिरलोय पूर्ण. 3ही स्टेटमधनं ही फिरते नदी मैया आणि त्या मैयाच्या पूर्ण काठावरनं मी रस्त्यावरनं याच्यात मी असं फिरलोय पूर्ण. 3,500चा प्रवास, 3,500 पेक्षा जास्त आहे तो, त्याच्यापेक्षाही जास्त आहे. पण मी आज तो पूर्ण केला आहे. म्हणून आपल्याला एकविरेच्या पालखीला जाताना सगळ्यांना मी सांगतोय आवर्जून का मनात भाव शुद्ध असेल तर आपली ही परिक्रमा, ही मी परिक्रमाच बोलतो, 3 दिवसाची असो दे 15 दिवसाची, ही अशीच सुंदर रीतीने पार पाडली जाईल. आणि कोणालाही तिथे त्रास न देता, आता जसं आम्ही राहिलोय तिथे कोणालाही, आम्ही आश्रमवाल्या लोकांना पण आम्ही त्रास देत नव्हतो जराही. जसं जेवण आपल्याला जे मिळेल ते खात होतो, काही नाही. ताटात कधी कधी तर आम्हाला नुसतं चपाती, पण चपाती तर कधी जास्त मिळायचीच नाही, नुसती फक्त खिचडी पाण्यात भरलेली खायला लागायची. कधी कधी पाण्यात भरलेली असायची ती. आणि हे सगळं ओझं बिझं आपल्याला सगळं आपल्याबरोबर घेऊन जावं लागतं. त्याच्यात तुम्हाला कोणालाही कुठे ठेवता येत नाही ओझं. म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं का आपण हे जे मी नियम पाळलेत तसेच नियम आपण एकविरा पालखीला पाळायचे, एवढी माझी विनंती आहे सर्वांना. तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे का जेव्हा जगदीश यात्रेला निघण्यापूर्वी इथे आम्हाला त्यांनी काय सांगितलं का यावर्षी इथे डॉक्टर बोंद्रे मॅडम आलेले आहेत.
वासंतीताई ए वासंतीताई तर ते जाताना इथे त्यांनी मला सांगितलं, अरे यावर्षी माझ्या नशिबामध्ये त्या योगामध्ये का एक वेळेची पालखी आणि होळी नाही, कारण की त्या परिक्रमेला 3.5 ते 4 महिने लागतात, पण यांनी 70 दिवसात ती पुरी केली. आणि इच्छाशक्ती त्यांची होती का एक वेळ पालखी माझ्या नशिबामध्ये मिळावी, आणि त्यांनी 70 दिवसामध्ये ती 4 महिन्याची 4.5 महिन्याची परिक्रमा होती ती 70 दिवसात पुरी केली. आणि एक वेळेची पालखी त्यांच्या नशिबामध्ये, म्हणजे इच्छाशक्ती असेल तर काही होतं. त्याचं एक जगदीश म्हात्रे उदाहरण आहे. आता होळी पण मिळाली त्यांना. तर अशी सेवा सर्वांनी भक्तिभावाने जसा वेळ मिळेल तसा करावी. आणि या कार्यक्रमाला तुम्ही इथे उपस्थित राहून जगदीश म्हात्रे यांचे जे आशीर्वाद घेतले त्याबद्दल मी तुमच्या मंडळातर्फे आभारी आहे व आजचा कार्यक्रम संपल्याचे घोषित करतो. या सर निकल